महाराष्ट्र के प्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गरीबों के आवास के सपने को पूरा करने के लिए एसआरए के माध्यम में झुग्गी बस्तियों के बायोमेट्रिक सर्वेक्षण को मंजूरी दी थी। हालांकि शिवसेना के जिला अध्यक्ष विजय चौगुले ने सीधे तौर पर बीजेपी विधायक गणेश नाइक पर अपने स्वार्थ के लिए चल रहे सर्वे को रोकने और शिवसेना को श्रेय देने से बचने का आरोप लगाया है। गणेश नाइक इस मुद्दे को नए सिरे से उठाकर विवाद पैदा करने की कोशिश कर रहे हैं, जबकि उन्होंने 10 FSI की मांग नहीं की थी और अब तक चौगुले ने नाइक पर केवल झुग्गी वासियों के वोट बैंक का राजनीतिक लाभ लेने का आरोप भी लगाया है। शिवसेना के जिला अध्यक्ष विजय चौगुले चिंचपाड़ा में विधायक गणेश नाइक के खिलाफ आमरण अनशन पर है और उन्होंने हजारों झुग्गी वासियों के साथ साथ सभी शिवसेना नेताओं का भारी समर्थन मिल रहा है। शिवसेना के जिला अध्यक्ष विजय चौगुले ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा है कि जब तक झुग्गी झोपड़ी बहाल नहीं हो जाती तब तक वो अपनी भूख हड़ताल नहीं रोकेंगे, लेकिन झुग्गी वासियों के घरों के लिए चाहे उन्हें अपनी जान भी क्यों न गंवानी पड़े। आमची मागणी होती, माननीय आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेचे नगरविकास मंत्री यांनी स्वतः पुढाकार घेऊन या नव्या मुंबईतल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एसआरए भेटला पाहिजे आणि याचा फायदा नव्या मुंबईच्या नागरिकांना व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांना निर्देश केले आणि आपल्या इथं बायोमेट्रिक सर्वे चालू झाला। पण हा आमदार गणेश नाईक याच्या पोटात दुखायला लागले। त्याच्याबरोबर 2-4 नगरसेवक होते, ते जाऊन कुठेतरी हे केले की साहेब आता तर समजा एसआरए झाला तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढेल, आपल्याला लोकांना हे पैसे कमवतील लगेच केला तर त्या ओलांडून तुम्हा लोकांना घर देणं हे आमचं स्वप्न आहे, आमचं मिशन आहे आणि 100% आम्ही ते करणार आहे। तुम्ही निश्चिंत राहा, चौगुले साहेबांच्या पाठीशी उभं राहा, आपलं समजा 100% बरोबर मान्यच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काम करू आणि चौगुले साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। जे काही करायचं ते आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त चौगुले साहेबांच्या पाठीशी उभं राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझी आता सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी ज्या महिला आहेत आतून आलेल्या आपल्या चिंचपाड्याच्या त्यांनी सर्वांनी घरी जा। माझ्याबरोबर जे प्रमुख कार्यकर्ते ते उपोषणाला बसणार आहेत आणि तुम्हा लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, तुम्हा लोकांना घरं कशी मिळतील, तुम्हा लोकांना चांगल्या फ्लॅटमध्ये जायला कसं मिळेल, एवढी एकच चिंता अनेक दिवस ते त्यांच्या डोक्यामध्ये आहे। गोडी गुलाबीमध्ये प्रयत्न करून त्यांनी सर्वे चालू केला, सर्वे सुरू झाला। आपल्या सगळ्यांना वाटलं की चला 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला घरं मिळतील, परंतु तुम्हा लोकांना आहे त्या वाईट परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी सर्वे बंद करण्यात आला। मग आम्ही मुख्यमंत्र्यांना 4 वेळा 5 वेळा भेटलो। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधितांना आदेश दिले। मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एसआरए व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मुंबईला एसआरएचं जसं ऑफिस आहे तसं ऑफिस साहेबांनी आपल्या भागासाठी ठाण्याला चालू करून 4 वर्ष झाली। त्याचा वापर, त्या एसआरएच्या योजनेचा वापर आपल्याला करायचा असं चौगुले साहेबांचं म्हणणं होतं आणि म्हणून चौगुले साहेब रोज त्याचा पाठपुरावा करतायत। एकमेव कारण तुम्हा लोकांना घरं मिळाली पाहिजे। आमचं सगळ्यांचं एकच मत आहे, मुंबईमध्ये जे लोक राहिले, झोपडपट्टीमध्ये जे लोक राहत होते त्यातल्या हजारो लोकांना घरं मिळाली। आम्ही काही हवेमधलं बोलत नाहीये, आम्ही काही खोटी स्वप्न नाही दाखवत आहे। मुंबईमध्ये तुम्ही जाल तर हजारो लोकांना एसआरए मध्ये घरं मिळाली आणि या ठिकाणी तेच लोक आहेत ना, आपल्या देशातले लोक आहेत। ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली, सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्स यूज करून आमचा सर्वे थांबवला। आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही, आमची लढाई या इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही 5-6 दिवसापूर्वी आम्ही पीसी घेतला होता आणि पीसी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वे चालू करायला पाहिजे। त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं, उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले
की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं. पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला, जाऊन ज्या पद्धतीने एसआरए यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरए चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं मुदत दिली होती. त्या मुदतीमध्ये त्यांनी एसआरए चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला. मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही, ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे, गणेश नाईकांच्या विरुद्ध आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेहत्तर, पण झोपडपट्टीवासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच. मात्र पाणी इथपर्यंत आलं, आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही, म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे. त्याला आमचा 100% पाठिंबा आहे. या झोपडपट्टीवासियांना, या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका. मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे. किमान 10-15 वेळा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी, ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा, त्यांचा काही विरोध नाही. मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्वे राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला, त्याला आमचा विरोध आहे. 10 पैशाच्या नावाने आता सांगतात की 10 पैसे 10 पैसे हा 10 पैसे नाही, ते पोर्ट्रेट करा. ओके.